नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आपण हातमाग आणि खादी याविषयी माहिती घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग जाणून घेऊया. 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. बंगालमध्ये स्वदेशी चळवळीची 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरुवात झाली. विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचा संदेश या चळवळीतून देण्यात आला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ भारत सरकारने सन 2015 पासून 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. हातमाग उद्योग हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. हातमागावर विणलेले वस्त्र हे भारतीय कारागिरांच्या कष्ट, कौशल्य आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. याचबरोबर खादी उद्योगालाही आपल्या स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खादी हे स्वावलंबनाचे आणि स्वदेशीचे प्रतीक आहे असा संदेश दिला. चरख्यावर कातलेल्या सुतापासून तयार होणारी खादी ही स्वावलंबन, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक मानले जाते. आजही खादी आणि ग्रामोद्योग लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत. स्वदेशी चळवळीची प्रेरणा पुढे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या कृतीतून जपली. त्यामध्ये बाबू गेनू यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. विदेशी कापडाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई येथे विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर निर्भयपणे उभे राहून बाबू गेनू यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा त्याग हा स्वदेशी चळवळीच्या इतिहासातील तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्याय आहे. विद्यार्थ्यांनो, आपण स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊया. हातमाग आणि खादी उद्योगातून तयार झालेल्या वस्तूंचा सन्मान करूया. भारतीय विणकर, कारागीर आणि खादी निर्मात्यांच्या कष्टांना आपल्या खरेदीतून पाठबळ देऊया. लोकलसाठी व्होकल हा विचार अंगीकारून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत आपलेही योगदान देऊया. हेच राष्ट्रीय हातमाग दिनाचे खरे महत्त्व आहे. आजचा संदेश आहे, स्वदेशीचा अभिमान बाळगूया, हातमाग आणि खादीचा सन्मान करूया, बाबू गेनूंच्या त्यागातून देशप्रेमाची प्रेरणा घेऊया. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी माझी शाळा या यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय हातमाग दिवस कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय हातमाग दिन सन 2015 पासून साजरा करण्यात येत आहे. तिसरा प्रश्न, स्वदेशी चळवळीची सुरुवात कोठे झाली?
बरोबर उत्तर आहे बंगालमध्ये स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. चौथा प्रश्न, विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर निर्भयपणे उभे राहून आपल्या प्राणांचे बलिदान कोणी दिले? बरोबर उत्तर आहे विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर निर्भयपणे उभे राहून बाबू गेनू यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खादीबाबत काय संदेश दिला? बरोबर उत्तर आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खादी हे स्वावलंबनाचे आणि स्वदेशीचे प्रतीक आहे असा संदेश दिला. वरील सर्व माहिती इंटरनेटवरील विश्वसनीय स्रोतावर आधारित संकलित करण्यात आले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत अभ्यास करा, स्वदेशीचा अभिमान बाळगा आणि निरोगी राहा. नमस्कार.